परमभक्त संत नामदेव महाराज वजा भक्ती व प्रेमाचा दीप। महाराष्ट्रातील नरसी बामणी गावात दामाजी आणि गोणाई नावाचे एक जोडपे राहत होते। ते विठ्ठलाचे मोठे भक्त होते। त्यांच्या घरी एका तेजस्वी मुलाचा जन्म झाला, ज्याचे नाव त्यांनी नामा ठेवले। नामा लहानपणापासूनच विठ्ठलाच्या भक्तीत रमून जायचा। एके दिवशी दामाजींना कामानिमित्त बाहेरगावी जायचे होते। त्यांनी लहानग्या नामाला सांगितले, बाळ, आज विठोबाच्या नैवेद्याची जबाबदारी तुझी। नामाला खूप आनंद झाला। त्याने आईकडून नैवेद्याचे ताट घेतले आणि मंदिराकडे निघाला। मंदिरात पोहोचल्यावर नामाने विठ्ठलाच्या मूर्तीसमोर नैवेद्याचे ताट ठेवले आणि म्हणाला, विठोबा, जेवण कर। पण मूर्ती काही हलेना। नामाला वाटले विठोबा त्याच्यावर रागावला आहे। तो रडू लागला आणि हट्ट करू लागला, तू जेवल्याशिवाय मी इथून जाणार नाही। नामाचा तो निरागस हट्ट आणि डोळ्यांतील प्रेम पाहून प्रत्यक्ष विठ्ठल प्रकट झाले आणि त्यांनी प्रेमाने तो नैवेद्य खाल्ला। हा चमत्कार पाहून नामाचा आनंद गगनात मावेनासा झाला। नामा मोठा झाल्यावर घरच्यांनी त्याला व्यापारात लक्ष घालायला सांगितले। त्यांचे कुटुंब शिंपीकाम करायचे, पण नामाचे मन व्यापारात रमेना। त्याचे मन तर फक्त विठ्ठलाच्या नामस्मरणात आणि भजनातच लागायचे। नामदेवांनी तीर्थयात्रा सुरू केली। या प्रवासात त्यांची भेट संत ज्ञानेश्वर, गोरा कुंभार आणि सावतामाळी यांसारख्या महान संतांशी झाली। या संत मंडळींसोबत त्यांनी भक्ती आणि ज्ञानाची चर्चा केली। संत नामदेवांनी कीर्तनाच्या माध्यमातून लोकांना भक्तीचा सोपा मार्ग दाखवला। ते आपल्या कीर्तनातून सांगायचे, देवापर्यंत पोहोचायला मोठे ज्ञान किंवा संपत्ती नको, फक्त शुद्ध मन आणि प्रेम पाहिजे। त्यांचे अभंग ऐकून लोक भक्तिरसात न्हाऊन निघायचे। नामदेवांचा संदेश फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिला नाही। त्यांनी पंजाबपर्यंत प्रवास केला आणि तेथील लोकांनाही समानतेचा आणि प्रेमाचा उपदेश दिला। त्यांचे काही अभंग तर शिखांच्या पवित्र गुरु ग्रंथ साहिब या ग्रंथातही समाविष्ट आहेत। आपले जीवनकार्य पूर्ण झाल्यावर संत नामदेवांनी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या पहिल्या पायरीवर समाधी घेतली। त्यांना वाटायचे की मंदिरात येणाऱ्या प्रत्येक भक्ताची पायधूळ आपल्या मस्तकी लागावी। संत नामदेव महाराज शरीराने आपल्यात नसले तरी त्यांनी पेटवलेला भक्तीचा आणि प्रेमाचा दीप आजही आपल्या सर्वांच्या मनात तेवत आहे। त्यांची शिकवण आपल्याला सांगते की खरी भक्ती म्हणजे सर्व प्राणिमात्रांवर प्रेम करणे।